हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण स्टार्ट केले एक सिरीज ज्यामध्ये आपण बघतो लॉगॅरिथमिक कॅल्क्युलेशन्स. लॉगॅरिथमिक कॅल्क्युलेशन्स मध्ये नेक्स्ट आपल्याला बघायचा आहे 0 पॉइंट फॉर्म मध्ये जर नंबर असेल आणि 3 डिजिट नंबर असेल तर याचा मॅन्टिसा कसा फाइंड करू शकतो. सो सिंपली आता मॅन्टिसा फाइंड करण्यासाठी सगळे रूल्स आपण बघितले. 3 डिजिट साठी सुद्धा बघू शकतो. 0 पॉइंट फॉर्म मध्ये जर नंबर असेल तर आपल्याला 0 ला सोडून द्यायचा आहे, पॉइंटला सुद्धा सोडायचा आहे आणि त्यानंतर जो नंबर असेल बघू शकता नॉन झिरो नंबर असेल त्याला बघून घ्या 41 आणि 41 आपल्याला बघायचं आहे 6 मध्ये. जे नॉन झिरो नंबर्स असेल तिथून स्टार्ट करावं लागेल आणि आपल्याला बघावं लागेल 41. आपल्याला बघावं लागेल 41 6 मध्ये. आता 41 हा नंबर आपण व्हर्टिकल लाईन मध्ये बघू. बघा आता लॉगॅरिथमिक टेबल असेल तुमच्याकडे, लॉगॅरिथमिक टेबल मध्ये एक व्हर्टिकल लाईन असतील, पुन्हा काही व्हर्टिकल लाईन्स असतील आणि त्यानंतर असेल मेन डिफरन्स. बट जेव्हा 3 डिजिट नंबर असेल आपल्याला मेन डिफरन्सचं काम पडणार नाही, जे 2 व्हर्टिकल लाईन असतील याचंच काम पडणार आहे. त्यानंतर बघू शकता इकडे एक व्हर्टिकल लाईन असेल आणि हा बॉक्स असेल, याचंच काम पडेल आपल्याला 3 डिजिट नंबरचं मॅन्टिसा फाइंड करताना. आता जो नंबर सुरुवातीला आपण 2 डिजिट नंबर घेतलेला आहे, आता नंबर कितीही डिजिट असो सुरुवातीला 2 डिजिट घेतो आपण आणि त्यामध्ये 2 डिजिट जो नंबर घेतला आपण 41 बघू शकता. आता 30 नंतर असेल बघू शकता 40 आणि 40 नंतर असेल 41. सो आपल्याला बघायचं आहे 41 बघायचं आपल्याला 6 मध्ये. सो व्हर्टिकली आपण यायचं 41 पर्यंत. व्हर्टिकली 41 पर्यंत आल्यानंतर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला हॉरिझॉन्टली बघू शकता व्हर्टिकली 41 पर्यंत आल्यानंतर आपल्याला हॉरिझॉन्टली जायचं आहे 6 पर्यंत. मीन्स हॉरिझॉन्टली बघा व्हर्टिकली 41 पर्यंत आल्यानंतर हॉरिझॉन्टली आपल्याला 6 पर्यंत जायचं आहे आणि अशा प्रकारे गेल्यानंतर अशा प्रकारचं एक लॉगॅरिथमिक टेबल असेल. यामध्ये बघू शकता एक व्हर्टिकल लाईन असेल बोल्ड ब्लॅक कलर मध्ये. यामध्ये तुम्हाला 41 पर्यंत यायचं आहे आणि 41 पासून जायचं आहे हॉरिझॉन्टली 6 पर्यंत. 6 पर्यंत का बरं, तर सेकंड नंबर असेल आपला 6 पर्यंत गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल व्हॅल्यू असेल एक व्हॅल्यू लक्षात घ्यायची आहे तुम्हाला. 6 पर्यंत गेल्यानंतर त्यानंतर बघू शकता 41 चा 6 मध्ये, 41 चा 6 मध्ये असेल तुमचा आन्सर 6191. व्हॅल्यू बघू शकता असेल 6191. सो तुमची जी व्हॅल्यू असेल तिथे लिहिलेली 6191. तर तुम्हाला सुद्धा तीच व्हॅल्यू लिहायची आहे. व्हॅल्यू लिहिताना लिहायचं तुम्हाला 0 पॉइंट फॉर्म मध्ये 0.6191. मॅन्टिसा लिहिताना नेहमी 0 पॉइंट आणि जी व्हॅल्यू असेल ती 6191. त्यानंतर बघू शकता पुन्हा एक नंबर आहे आपल्याकडे 325, 0.325. पुन्हा याला 2 टर्म्स मध्ये डिवाइड करायचं, दॅट इज नॉन झिरो नंबर. 0 ला सोडून द्यायचा, नॉन झिरो नंबरला 2 टर्म मध्ये डिवाइड करायचा. बघू शकता फर्स्ट मध्ये 2 डिजिट आणि सेकंड मध्ये 1. आता बघू शकता इथे 32 आहे, तर 30 खाली लगेच 32 बघून घेऊ आपण. 32 असेल आणि 32 व्हर्टिकली बघितल्यानंतर आपल्याला जायचं आहे हॉरिझॉन्टली आपल्याला जावं लागेल 5 पर्यंत. सो बघू शकता 32 आपल्याला बघायचं आहे 5 मध्ये. पुन्हा बघू शकता 32 5 मध्ये जर आपण बघितलं तर 32 5 मध्ये असेल 5119. 32 5 मध्ये असेल 5119. पुन्हा आपला आन्सर आलेला आहे 32 5 मध्ये 0.5119. त्यानंतर पुन्हा आपल्याला मॅन्टिसा फाइंड करायचा आहे. मॅन्टिसा फाइंड करताना बघा आता 0.0 फॉर्म मध्ये घेऊन आहे. जरी 0.0 फॉर्म मध्ये घेऊन असेल तरी आपल्याला नॉन झिरो नंबर पाहिजे. हा 0 सुद्धा सोडून द्यायचा. याचा आपण कॅरेक्टरिस्टिक मध्ये बघितलंय काय करायचं आहे. त्यानंतर मॅन्टिसा मध्ये फक्त जे नॉन झिरो नंबर आहे त्याला अंडरलाईन करा. फर्स्ट 2 डिजिट आणि नंतर 1 डिजिट. फर्स्ट पार्ट मध्ये 2 डिजिट आणि सेकंड पार्ट मध्ये 1 डिजिट. बघा फर्स्ट पार्ट मध्ये असेल 2 डिजिट आणि सेकंड पार्ट मध्ये असेल 1 डिजिट. हा जो 0 नंबर आहे याला आपल्याला सोडून द्यायचा आहे. याचं काम आपल्याला कॅरेक्टरिस्टिक मध्ये पडतं आणि मॅन्टिसा फाइंड करताना फक्त आपल्याला बघायचा आहे नॉन झिरो नंबर, दॅट इज 32 मध्ये. सो बघू शकता 13 नंबर घेतला आपण, 13 बघावं लागेल आपल्याला 2 मध्ये. सो 13 व्हर्टिकली 13 पर्यंत आलो आपण आणि हॉरिझॉन्टल जायचं आपल्याला 2 पर्यंत. 13 2 मध्ये असेल बघू शकता 1206. आता बोलूया इकडे किती 0 असो कशाही प्रकारे असो आन्सर लिहिताना लिहायचं आपल्याला 0.1206. आन्सर लिहिताना नेहमी 0 पॉइंट लिहायचा आहे. हा 0 ला कन्सिडर नाही करायचा. याचं काम आपल्याला कॅरेक्टरिस्टिक मध्ये पडतं. पुन्हा बघा 2 0 झाले, याला आपल्याला इग्नोर करायचं आणि आपल्याला बघायचं आहे 2 डिजिट नंबर आणि पुन्हा 1 डिजिट. बघा 3 डिजिट नंबरला आपण डिवाइड केलेला आहे. फर्स्ट पार्ट मध्ये 2 डिजिट आणि सेकंड पार्ट मध्ये 1 डिजिट. सिमिलरली बघू शकता 43 असेल 41 खाली लगेच 43 बघू शकता. 43 आपल्याला बघायचं आहे 1 मध्ये. सो 43 आपल्याला बघायचं आहे 1 मध्ये. तर बघू शकता 43 1 मध्ये, 43 1 मध्ये असेल 6345 बघू शकता 6345
43 1 मध्ये असेल 6345. सो आन्सर असेल 0 पॉईंट. आता बघा इथे 2 झिरोज असो 1 झिरो असो किंवा झिरो नसतील पॉईंट नंतर तरी आन्सर लिहिताना 0.6345 जे आन्सर असेल ते. आता बघा 0 पॉईंट त्यानंतर 3 झिरो झाले, आपल्याला झिरो पुन्हा इग्नोर करायचे आणि आपल्याला स्टार्ट करायचं आहे नॉन झिरो नंबर पासून. नॉन झिरो नंबर असेल 645. फर्स्ट पार्ट मध्ये 2 बघू शकता, फर्स्ट पार्ट मध्ये 2 डिजिट आणि सेकंड पार्ट मध्ये 1. सो 64 चा 5 मध्ये. सो नेक्स्ट नंबर जो बघायचा आपल्याला 64. बघून घ्या आता 43 थोडं खाली येईल पण आपण इथेच लिहून घेऊ 64 आणि 64 पुन्हा बघायचं आपल्याला 5 मध्ये. सो 64 5 मध्ये बघू शकतो आपण. 64 5 मध्ये असेल, बघून घ्या 64 5 मध्ये असेल 8096. 64 5 मध्ये असेल 8096. सो आन्सर असेल आपला 0.8096 या प्रकारे बघू शकतो. सो आणखी काही नॉन झिरो नंबर्स बघू शकतो आपण. बघून घ्या आता 0.204. आता बघू शकता यामध्ये पुन्हा झिरो आलेला आहे, पण हा जो झिरो आहे हा आलेला आहे नॉन झिरो नंबर नंतर. सो बघू शकता तुम्ही इथे जो झिरो आलेला आहे हा नॉन झिरो नंबर नंतर आलाय. मीन्स 2 असेल नॉन झिरो नंबर आणि त्यानंतर पुन्हा झिरो आलेला आहे. तर तुम्हाला अंडरलाईन करताना याला 2 डिजिट आणि नंतर 1 डिजिट असं 2 पार्ट मध्ये डिवाइड करावं लागेल. जसे आपण झिरोज इग्नोर करतो तसं इथं हा झिरो इग्नोर नाही करू शकत बिकॉज हा झिरो आलेला आहे नॉन झिरो नंबर नंतर. नाहीतर तुम्ही हा झिरो सुद्धा इग्नोर कराल आणि याला 2 पार्ट मध्ये डिवाइड कराल 2 आणि 4 असं नाही. बघून घ्या इथे 3 झिरोज आले होते, बट ते झिरोज जे आहे ते आले होते नॉन झिरो नंबरच्या आधी. हे जे झिरोज आले होते आपले हे नॉन झिरो नंबरच्या आधी आले होते म्हणून आपण यांना इग्नोर केलेला आहे. बट इथे जो झिरो आलेला आहे हा जो झिरो आलेला आहे हा आलेला आहे नॉन झिरो नंबर नंतर. सो याला इग्नोर नाही करू शकत आपण. सिमिलरली बघू शकता 0.30 त्यानंतर 0.40 हे झिरोज इग्नोर नाही करू शकत बिकॉज हे नॉन झिरो नंबर नंतर आलेले आहे. तर याचा आपल्याला मॅन्टिसा बघायचा असेल तर याचा मॅन्टिसा बघावा लागेल आपल्याला 20 चा 4 मध्ये. बघू शकता 20 चा 4 मध्ये. 20 चा 4 मध्ये मीन्स 20 चा बघावं लागेल आपल्याला 4 मध्ये. सर बघू शकता तुम्ही 20 चा 4 मध्ये असेल, बघून घ्या 20 चा असेल 4 मध्ये 3096. 20 चा 4 मध्ये असेल 3096. सो या प्रकार बघू शकतो आपण. पुन्हा आन्सर लिहिताना 0.3096. पुन्हा होऊ शकता 30 चा बघावं लागेल आपल्याला 3 मध्ये. 40 चा बघावं लागेल आपल्याला 6 मध्ये. सो 30 चा 3 मध्ये बघू शकता तुम्ही. 30 चा 3 मध्ये असेल दॅट इज 30 आणि 30 चा असेल 3 मध्ये दॅट इज बघू शकता 4814. 30 चा 3 मध्ये असेल 4814 दॅट इज 0.4814. 0 पॉईंट फॉर्म मध्ये लिहावं लागेल सगळे आन्सर्स. त्यानंतर बघू शकता 40 चा 6 मध्ये दॅट इज 40 चा बघावं लागेल आपल्याला 6 मध्ये. सो व्हर्टिकली आपण जो नंबर फर्स्ट पार्ट मध्ये असेल तो नंबर व्हर्टिकली बघायचा आणि त्यानंतर तिथून जायचं हॉरिझॉन्टली जितका नंबर असेल सेकंड पार्ट मध्ये. सेकंड पार्ट मध्ये असेल 6 तर 40 चा 6 मध्ये बघू शकता तुम्ही. 40 चा 6 मध्ये असेल 6085. सो बघू शकता 6085. सो आपला आन्सर असेल 0.6085. सो असतील आपले आन्सर. बघू शकता हे बघितलं आपण 3 डिजिट साठी. यानंतर आपण बघू 2 डिजिट साठी. 0 नंतर जर 2 डिजिट असतील त्यासाठी बघू. 0 नंतर जर 1 डिजिट असेल त्यासाठी सुद्धा बघू. सो नेक्स्ट बघू शकतो आपण मॅन्टिसा फॉर 2 डिजिट नंबर आफ्टर 0 पॉईंट. 0 पॉईंट नंतर जर 2 डिजिट नंबर असेल तर यासाठी आपल्याला मॅन्टिसा कसा फाइंड करू शकतो आपण. तर बघू शकता यानंतर आता 2 डिजिट आहे मीन्स आपल्याला मिळेल ओनली 1 पार्ट. बघा आता जो आपण फर्स्ट पार्ट घेतो तो 2 डिजिटचा असेल आणि 0 ला आपल्याला इग्नोर करायचा आहे दॅट इज 0.0 असेल और 0 बघू शकता नॉन झिरो नंबरच्या आधी जितके झिरोज असेल सगळे इग्नोर करायचे. बघू शकता नॉन झिरो नंबरच्या आधी 2 झिरोज आहे याला इग्नोर करायचा आहे. नॉन झिरो नंबरच्या आधी 3 झिरोज आहे याला सुद्धा इग्नोर करू. नॉन झिरो नंबरच्या आधी इकडे बघू शकता झिरोज आहे. हे सगळे झिरोज आपल्याला इग्नोर करायचे आहे आणि आपल्याला लक्ष द्यायचं आहे फक्त नॉन झिरो नंबरवर. तर बघू शकता 0.25 या झिरो इग्नोर केल्यानंतर 25 आलाय मीन्स आपल्याला ओनली 1 पार्ट मिळेल बिकॉज फर्स्ट पार्ट जो असतो तो 2 पार्टचा असेल. तर आता यानंतर आपल्याला घ्यावं लागेल 0 बिकॉज यानंतर नंबर नाही आहे. त्यानंतर जो नंबर असेल तो घेऊ आपण 0. आता पॉईंट नंतर किती 0 घेतले चालतील. सो बघू शकता इथे जर 0 घेतला तर आपल्याला बघावं लागेल व्हर्टिकली दॅट इज 25 चा 0 मध्ये. आता पुन्हा जर इथे 0 घेतला तरी मेन डिफरन्स मध्ये तुम्हाला नंबर दिसतील 1 पासून.
मेन डिफरन्स जो असेल तिथं नंबर 1 पासून दिसेल, तर यानंतर 0 घेतला तरी आपण मेन डिफरन्स मध्ये 0 नसेल तर काही फायदा होणार नाही आपला. तर बघू शकता 0.25 आपल्याला बघायचा आहे 0 मध्ये. सो 0.25 0 मध्ये. सिमिलरली बघू शकता 0.31 आहे, यानंतर 0 घ्यावं लागेल. 0.46 आहे, यानंतर 0 घ्यावं लागेल. 0.34 आहे, यानंतर 0 घ्यावं लागेल. 0.51 आहे, यानंतर घ्यावं लागेल 0. त्यानंतर आपल्याला 25 बघावं लागेल 0 मध्ये. सो 25 बघू शकता इथे असेल 25 आपल्याला बघावं लागेल 0 मध्ये. तर व्हॅल्यू बघू शकता ऑलवेज जर 2 डिजिट नंबर असेल तर आपल्याला व्हॅल्यूज बघावं लागतील हॉरिझॉन्टली झिरोज मध्ये. तर बघू शकता 25 झिरोज मध्ये असेल 3979. तर बघू शकता व्हॅल्यू असेल 3979. सो आन्सर असेल याचा पुन्हा बघू शकता 0 पॉईंट फॉर्म मध्ये 0.3979. त्यानंतर बघू शकता 310 मध्ये, दॅट इज बघू शकता इथे 31 असेल. 31 बघावं लागेल आपल्याला 0 मध्ये, दॅट इज 4914. व्हॅल्यू बघू शकता 4914. सो आन्सर असेल 0.4914. त्यानंतर बघू शकता 46 असेल 0 मध्ये, दॅट इज 46 0 मध्ये बघू शकता इकडे असेल 46 आणि 46 0 मध्ये असेल 6628. बघू तुम्ही 46 आपल्याला बघावं लागेल 0 मध्ये. 46 0 मध्ये असेल 0.6628. सो बघून घ्या 0 पॉईंट नंतर लिहावं लागेल व्हॅल्यूज. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे 34. सो वर असेल 40च्या 34 आणि 34 आपल्याला पुन्हा बघायचं आहे 0 मध्ये. 34 0 मध्ये असेल 5315. सो आन्सर असेल 0.5315. त्यानंतर बघू शकता 51 आपल्याला बघायचं आहे 0 मध्ये. 51 बघू शकता 0 मध्ये. 46 थोडा खाली येईल 46च्या, तर 51 मध्ये 0 दॅट इज 7076. सो आन्सर असेल 0.7076. सो हे नंबर्स होते इन केस ऑफ 2 डिजिट. बघू शकता 2 डिजिट मध्ये जो सेकंड पार्ट घ्यायचा आहे आणि थर्ड नंबर आणि सेकंड पार्ट तो घ्यायचा आपल्याला 0 आणि ऑल व्हॅल्यूज बघायचे आपल्याला 0 मध्ये. बघू शकता. सो नेक्स्ट आपल्याला फाइंड करायचा आहे मॅन्टिसा फॉर 1 डिजिट नंबर आफ्टर 0 पॉइंट. मीन्स 0 पॉइंट नंतर जर 1 डिजिट नंबर असेल. बघू शकता 0 पॉइंट आहे आणि त्यानंतर ओनली 1 डिजिट आहे आणि यासाठी जर आपल्याला मॅन्टिसा फाइंड करायचा आहे. आता मॅन्टिसा आपण मिनिमम फाइंड करू शकतो 3 डिजिट साठी, जेव्हा आपण त्याला डिवाइड करू 2 पार्ट्स मध्ये. आता मेन डिफरन्स मध्ये 0 व्हॅल्यू अवेलेबल नाही आहे, त्यामुळे आपण मेन डिफरन्स सोडून देऊ शकतो, बट आपल्याला मिनिमम 3 डिजिट्स आणि 2 पार्ट्स लागतील फॉर फाइंडिंग द मॅन्टिसा. तर बघू शकतो हा जो नंबर आहे हा 1 डिजिट आहे, यानंतर आपल्याला द्यावं लागेल झिरोज टू फाइंड द मॅन्टिसा. मॅन्टिसा जर फाइंड करायचा असेल तर यानंतर आपल्याला द्यावं लागतील 2 झिरोज आफ्टर 1 डिजिट. तर बघू शकता याला आता डिवाइड करू आपण 2 पार्ट मध्ये. तर फर्स्ट पार्ट 2 डिजिट आणि सेकंड पार्ट ओनली 1 डिजिट. तर बघू शकता 5 झिरोचा आपल्याला बघावं लागेल 0 मध्ये. 5 0 पर्यंत यावं लागेल आपल्याला व्हर्टिकली आणि त्यानंतर जावं लागेल आपल्याला हॉरिझॉन्टली. बघा 5 0 नंतर जायचं हॉरिझॉन्टली, पण कितीपर्यंत 0 पर्यंत आणि नंबर असेल 6990. तर 5 0चा 0 मध्ये असेल 6990. पुन्हा आपल्याला द्यावं लागेल 0.6990. तर 0.6990. त्यानंतर बघू शकता पुन्हा आपल्याकडे एक नंबर आहे. आता पुन्हा नंबर बघू शकता 0.0, बट आपल्याला नॉन झिरो पासून सुरुवात करायची आहे. तर ओनली 1 डिजिट आहे इथे 6 आणि आपल्याला लागेल मिनिमम 3 डिजिट. सो आपण देऊ झिरोज. फर्स्ट पार्ट मध्ये 2 डिजिट आणि सेकंड पार्ट मध्ये 1. पुन्हा बघू शकता 0.007. तर बघू शकता इथे आफ्टर नॉन झिरो नंबर ओनली 1 डिजिट आहे. बघू शकता नॉन झिरो 1 डिजिट आहे ओनली. सो इथे देऊ आपण झिरोज. बघू शकता फर्स्ट पार्ट मध्ये 2 आणि सेकंड पार्ट मध्ये 1. सो फर्स्ट पार्ट मध्ये 2 डिजिट आणि सेकंड पार्ट मध्ये 1. त्यानंतर बघू शकता 0.0008. 8 नंतर बघू शकता आपण देऊ 1 0 अँड अगेन 0. फर्स्ट पार्ट मध्ये 2 डिजिट, सेकंड पार्ट मध्ये 1. 0.0000 इतके झिरोज आपण याला घेणार नाही, बिकॉज आपण स्टार्ट करू नॉन झिरो नंबर पासून. सो 2 0 आणि पुन्हा देऊ आपण 0. 2 0चा 0 मध्ये. सो नॉन झिरो नंबर नंतरचे झिरो असतील ते व्हॅलिड आहेत आणि त्याच्या आधी जे झिरोज असतील याचा यूज होतो कॅरेक्टरिस्टिक फाइंड करण्यासाठी. याचा यूज आपल्याला मॅन्टिसा मध्ये होणार नाही. सो याला इग्नोर करायचा आपल्याला बिफोर नॉन झिरो नंबर जे असतील आपले झिरोज. तर बघू शकता नॉन झिरो नंबरच्या आधी जे झिरोज असतील त्याला इग्नोर करायचं आहे. आपल्याला बघावं लागेल 6 0चा 0 मध्ये. बघू शकता 6 0चा 0 मध्ये बघावं लागेल आणि 6 0चा 0 मध्ये बघू शकता व्हॅल्यू असेल 7782. 7782 इतकी व्हॅल्यू असेल 6 0चा 0 मध्ये. पुन्हा 0 पॉईंट करून
आन्सर लिहावं लागेल 7782. आन्सर 0 पॉईंट करून लिहायचं ऑलवेज. त्यानंतर आपल्याला बघावं लागेल 70चा 0 मध्ये मेन डिफरन्स आपल्याला बघायचा नाही आहे, बिकॉज नंबर जो घेऊन आपल्याला ओनली 1 डिजिट घेऊन आहे. सो बघू शकता 8451. सो आन्सर असेल 0.8451. त्यानंतर बघू शकता 80 बघायचं आपल्याला. 80 असेल बघू शकता 80चा 0 मध्ये दॅट इज 80चा 0 मध्ये असेल 9031. सो आन्सर असेल 0.9031. त्यानंतर बघू शकता 20चा बघावं लागेल 0 मध्ये. 20चा 0 मध्ये बघू शकता तुम्ही 3010. 20चा 0 मध्ये असेल 3010. सो आन्सर असेल 0.3010. या प्रकारे आपण कॅल्क्युलेट केले मेंटिसा फॉर 4 डिजिट, 3 डिजिट, 2 डिजिट अँड 1 डिजिट. सो बघू शकता तुम्ही.